नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो भाग होता एन्व्हायरमेंटचा, जे बायोटिक अबायोटिक फॅक्टर जे होता ते आपण डिस्कस केलेला आहे इकोसिस्टम मध्ये. म्हणजे इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था, बायोटिक आणि अबायोटिकचं काय इंटरॅक्शन असतं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर कोणते, त्यांचे प्रकार कोणते आणि ते कसे आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. अबायोटिक फॅक्टरचे केमिकल आणि फिजिकल फॅक्टर होते आणि बायोटिक फॅक्टरचे ॲनिमल असू दे, प्लांट्स असू दे या मायक्रोब्स असू दे, असे त्याचे टाइप्स होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते उदाहरणे येतात ते पण आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. मग तो चार्ट परीक्षेला विचारतात, म्हणून तो चार्ट पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं आहे, अभ्यासाला घ्यायचं आहे आणि तो चार्ट तुम्ही काय करा, त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न जर आला तर तुम्हाला सोडवता येईल. म्हणून ते काय करा आणि बाकीच्यांचं फक्त इकोसिस्टमची व्याख्या करा, इकोसिस्टमचं एक्सप्लेनेशन बघा थोडंसं आणि त्यानंतर तो चार्ट बघा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा. कदाचित तुम्हाला चार्टच्या स्वरूपात न देता डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारतील, बायोटिक फॅक्टर कोणते, अबायोटिक फॅक्टर कोणते, त्याचे टाइप्स कोणते, त्यांचे एक्झाम्पल कोणते असं विचारलं असेल. म्हणून काय करा ते पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, म्हणजे इकोसिस्टम जो आहे, परिसंस्था ज्याला म्हणतो, इकोसिस्टम परिसंस्था ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचं रिलेशन काय आहे. म्हणजे रिलेशन म्हणजे संबंध, रिलेशन म्हणजे संबंध, रिलेशन म्हणजे काय, संबंध कोणाकोणाचा, एन्व्हायरमेंटचा, पर्यावरणाचा आणि इकोसिस्टमचा. एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम यांचा संबंध काय आहे ते बघायचं आहे. म्हणजे रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघूया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट म्हणजे पर्यावरणाची जी व्याप्ती आहे ती मोठी आहे. पर्यावरणाची व्याप्ती जी कशी आहे मोठी आहे. बरोबर आहे, आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणल्यावर आपण सगळंच इन्क्लूड करतो ना, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात म्हणल्यावर ही ब्रॉड कॉन्सेप्ट आहे, याची व्याप्ती मोठी आहे किंवा याची माहिती मोठी आहे. मग त्याच्यामध्ये सगळंच येतं, प्लांट्स, ॲनिमल, ह्युमन, मायक्रोब्स, व्हायरस, बॅक्टेरिया सगळं येतं. सनलाईट, टेम्परेचर, ॲटमॉस्फिअर, ओके, तसे क्लाउड्स, हे सगळं येतात. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट म्हणून सांगितलं आहे. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट म्हटलेलं आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटची किंवा पर्यावरणाची जी व्याप्ती आहे किंवा पर्यावरणाचा जो अभ्यास आहे तो कसा आहे, व्हास्ट असा आहे, म्हणजे ब्रॉड आहे, म्हणजे मोठा आहे. ब्रॉड म्हणजे मोठा आहे. मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटची डेफिनेशन आपल्याला आतापर्यंत आपण शिकलो होतो की आपल्याला जे आजूबाजूला सराउंडिंगला दिसतं त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट. मग आता ती 5वी 6वीची डेफिनेशन तर चालणार नाही. मग 10वीची डेफिनेशन काय असेल बघा. फिजिकल, केमिकल and biological factor affecting the living organism in any possible way. म्हणजे काय सांगितलंय बघा, एखाद्या ठिकाणचं फिजिकल म्हणजे भौतिक नुसार, केमिकल म्हणजे रासायनिक नुसार, बायोलॉजी म्हणजे भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटक काय करतात, अफेक्टिंग करतात म्हणजे परिणाम करतात कुणावर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवावर. मग ते कोणत्याही मार्गानुसार असू दे, एनी पॉसिबल वे म्हणजे ते कोणत्याही मार्गानुसार असू दे, त्या सगळ्याला कलेक्टिव्हली म्हणजे त्या सर्वांना एकत्रितपणे मग ते परिणाम करणारे घटक आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर. परिणाम करणारे घटक जे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग ते परिणाम करणारे घटक कोणते आहेत, फिजिकली घटक असू शकतात, केमिकली घटक असू शकतात आणि बायोलॉजिकल घटक पण असू शकतात, म्हणजे फॅक्टर असू शकतात. अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांवर हे काय करतात, परिणाम करतात. एनी पॉसिबल वे म्हणजे कोणत्याही मार्गाने काय करतात, याच्यावर परिणाम करू शकतात. तर याला सगळ्यांना कलेक्टिव्हली काय म्हणतात, म्हणजे एकत्रितपणे काय म्हणतात, त्याला सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात, एन्व्हायरमेंट. या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात, एन्व्हायरमेंट. म्हणजे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे हे 3 घटक सजीवावर परिणाम करतात. मग ते कोणत्याही मार्गानुसार असू दे, एनी पॉसिबल वे म्हणजे कोणत्याही मार्गानुसार असू दे, तर या साईडला एकत्रितपणे ते परिणाम करणारे घटक एकत्रितपणे काय म्हणतात, त्यांना एकत्रितपणे काय म्हणतात, एन्व्हायरमेंट. काल इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. आता त्यांनी सांगितलं की इन शॉर्ट जर तुम्हाला एन्व्हायरमेंट समजून घ्यायचं असेल, म्हणजे पर्यावरण म्हणजे काय समजून घ्यायचं असेल,
तर इट इज अ कंडिशन इन सराउंडिंग. इट इज अ कंडिशन इन सराउंडिंग म्हणजे आजूबाजूची जी परिस्थिती आहे, आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याला काय म्हणतात? एन्व्हायरमेंट. आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याला काय म्हणतात? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन अ सराउंडिंग म्हणजे आजूबाजूची परिस्थिती आहे, आजूबाजूला जे आपल्याला दिसतं आपल्या वातावरणामध्ये, आपल्या सभोवतालमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याला काय म्हणतात? एन्व्हायरमेंट. आपल्या सभोवताल जी गोष्टी आपल्याला दिसतात त्याला काय म्हणतात? एन्व्हायरमेंट. ओके. पुढे इट इन्क्लूड्स. मग काय? मग ते एन्व्हायरमेंट काय करतात? बायोटिक फॅक्टर येतात, अबायोटिक फॅक्टर येतात, नॅचरल फॅक्टर येतात, आर्टिफिशियल फॅक्टर येतात, म्हटल्यावर जैविक घटक येतात, अजैविक घटक येतात, नैसर्गिक घटक येतात आणि कृत्रिम. कृत्रिम म्हणजे मानव निर्मित घटक पण येतात. कृत्रिम म्हणजे मानव निर्मित असतात. ओके. तर हे फॅक्टर त्याच्यामध्ये येतात. म्हणजे बायोटिक फॅक्टर पण येतात, अबायोटिक फॅक्टर येतात, नॅचरल फॅक्टर येतात, आर्टिफिशियल फॅक्टर पण त्याच्यामध्ये येत असतात. या सर्वांमध्ये हे सर्व घटक एकत्र येत असतात. देयर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. देयर आर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटचे महत्त्वाचे असे दोन प्रकार आहेत. तर इथं पण तुम्हाला समजलं की एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. Physical, chemical, biological factor affecting the living organism is any possible ways collecting called environment. Environment is the condition in surrounding. म्हणजे environment म्हणजे पर्यावरण म्हणजे आजूबाजूला असलेलं जे सभोवताल आपल्याला जे दिसतं त्याला environment म्हणतात. त्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर येतात, अबायोटिक फॅक्टर येतात, नॅचरल फॅक्टर येतात, आर्टिफिशियल फॅक्टर येतात. The two main types of environment म्हणजे environmentचे किंवा पर्यावरणाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. ओके. नॅचरल एन्व्हायरमेंट आणि हा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पर्यावरण, मानवाने तयार केलेलं कृत्रिम पर्यावरण. नॅचरल म्हणजे काय? नैसर्गिक पर्यावरण आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पर्यावरण म्हणजे मानव निर्मित, हे निसर्ग निर्मित असते. ओके. तर पुढे बघा. Natural environment consists of air, atmosphere, water, land, living organism. म्हणजे नॅचरल म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोण कोण येतात बघा. एअर हवा येते, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय येतं? वातावरण येतं, वॉटर पाणी येतं, लँड भूमी येतं, अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव येतात. सर्व सजीव म्हणजे काय येतात? सर्व सजीव येतात. एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सर्व नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये येतात. असल्यामध्ये येतात नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये ही हवा, त्यानंतर वातावरण, पाणी, लँड भूमी असून दे सर्व किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असून दे, सजीव असून दे, हे सर्व नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये येतात. कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. तर नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन होत असतं म्हणजे सतत काय असतं? आंतरप्रक्रिया होत असते. कोणामध्ये? बायोटिक फॅक्टर मध्ये आणि अबायोटिक फॅक्टर मध्ये, जैविक आणि अजैविक घटकामध्ये. जैविक आणि अजैविक घटकामध्ये कंटिन्युअस यांचे इंटरॅक्शन होत असतं, सतत त्यांच्यामध्ये आंतरप्रक्रिया होत असते. इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो इंटरॅक्शन आहे, हा जी आंतरप्रक्रिया आहे ती महत्त्वाची असते. म्हणजे आंतरप्रक्रिया ती कशी असते? महत्त्वाची मानली जाते. ओके. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आल्सो अफेक्टिंग नॅचरल वर्ल्ड. मग आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट पण काय करत असतो की नॅचरल एन्व्हायरमेंटवर परिणाम करत असतो. म्हणजे कृत्रिम पर्यावरण नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम करत असतो. कृत्रिम पर्यावरण नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम करत असतो, इथं असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा आहे आपला आजचा व्हिडिओ. ठीक आहे. तर हे फक्त रिलेशन सांगितलेलं आहे. अजून मोठा कॉन्सेप्ट आहे हा, आज थोडे जे दिले पॉईंट दाखवलेले आहेत. रिलेशन बिटवीन एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम म्हणजे पर्यावरण आणि परिसंस्था. तर एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट, मोठी संकल्पना आहे किंवा एन्व्हायरमेंटची पर्यावरणाची व्याप्ती मोठी आहे.
फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक परिणाम करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर एक पॉसिबल वे, म्हणजे एनी पॉसिबल म्हणजे कोणत्याही मार्गात येऊ शकतात. त्या सगळ्यांना कलेक्टिव्हली म्हणजे एकत्रितपणे काय म्हणतात, एन्व्हायरमेंट म्हणतात. एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग, म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हे आपल्या आजूबाजूला सभोवतालचं असलेलं वातावरण आहे. इट इज इन्क्लूड बायोटिक factor, natural and artificial factor. There are main two types of environment. First is a natural environment and second is a artificial environment. Natural environment आणि artificial environment म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि कृत्रिम पर्यावरण. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण येतात. नॅचरल मध्ये म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, त्यानंतर वातावरण, ॲटमॉस्फिअर, वॉटर पाणी, लँड भूमी आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव येतात. मग या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन होत असतं, म्हणजे सतत आंतरप्रक्रिया होत असते. बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे हा ज्या आंतरप्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची असते, हे होणं अतिशय महत्त्वाचं असतं. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट ऑल्सो अफेक्टिंग नॅचरल वन, म्हणजेच काय आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पर्यावरण हा नैसर्गिक पर्यावरणावर काय करत असतो, परिणामकारक असतो किंवा परिणाम करत असतो. ठीक आहे, समजलं. ब्रॉड कॉन्सेप्ट म्हणजे काय, मोठी संकल्पना आहे. ठीक आहे, फिजिकल म्हणजे भौतिक आहे, केमिकल म्हणजे रासायनिक आहे, बायोलॉजिकल म्हणजे जैविक आहे. ठीक आहे, एनी पॉसिबल म्हणजे कोणत्याही मार्गानुसार. बायोटिक तुम्हाला माहिती आहे, जैविक, अबायोटिक, जैविक, अजैविक, नैसर्गिक आणि कृत्रिम. ओके, नॅचरल एन्व्हायरमेंट नैसर्गिक पर्यावरण, आर्टिफिशियल कृत्रिम पर्यावरण. कोणता अवघड शब्द नाही आहे. इंटरॅक्शन सांगितलं, आंतरप्रक्रिया. अफेक्टिंग म्हणजे परिणाम करणार किंवा परिणाम करतं. अफेक्टिंग म्हणजे काय होतं, परिणाम करतं. तर या गोष्टी तुम्ही बघा. तर हे 10 मुद्दे आपण आज घेतलेले आहेत. ते 10 मुद्दे अतिशय सोपे आहेत. पर्यावरणाचा हा भाग असल्यामुळे हा काय आहे, सोपा आहे. कलेक्टिव्हली म्हणजे त्यांना एकत्रितपणे, कलेक्टिव्हली म्हणजेच काय, या सर्व गोष्टींना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आपल्याला माहिती आहे. मग आज आपण काय बघितलं, रिलेशन बघितलं इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंटचं, म्हणजे त्यांचा काय संबंध आहे पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा, ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर हा मोठा कॉन्सेप्ट आहे, इथंच थांबलेला नाही आहे. आता पर्यावरणाबद्दल चालू होणार आहे, एन्व्हायरमेंट बद्दल चालू होणार आहे, म्हणजे पर्यावरणाबद्दल चालू होणार आहे. पुढचा भाग जो मोठा आहे आणि सोपा आहे, म्हणजे पोल्युशन असे सगळे म्हणजे प्रदूषण कसं होतं ते सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अतिशय सोपा असा हा पॉईंट दिलेला आहे त्यांनी, ते पॉईंट आपण बघायचं आहे. फक्त तुम्ही हा टॉपिक जो अतिशय सोपा आहे, हे मार्क देणारा टॉपिक आहे, म्हणून हा काळजीपूर्वक अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही बघा. कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल, त्यानंतर कोणता शब्द समजला नसेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. थँक्यू.